आहे दोन संख्यांचा लसावी 150 व मसावी 25 असेल आणि त्यापैकी एक संख्या 30 असेल तर दुसरी संख्या कोणती? बघा सिंपल कन्सेप्ट आहे. पहिल्या संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार हा नेहमी लसावी आणि मसावी यांच्या गुणाकाराच्या एवढा असतो. म्हणजेच संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार हा सेम असतो. म्हणून आपण पहिली संख्या दिलेली का नाही दिलेली, पहिली संख्या 30 दिलेली, दुसरी संख्या दिली का नाही, मग दुसरी संख्या जसं तसं लिहा. लसावी किती दिलेला आहे? लसावी 150 दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 25. आता यांचा गुणाकार करीत बसू नका. आपल्याला दुसरी संख्या काढायची म्हणजे हा 30 नक्कीच आपल्याला पुढे न्यावा लागेल. मग दुसरी संख्या बरोबर तुम्हाला माहितीये इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतं. मग 150 गुणिले 25 दिलेलं जसं तसं छेदाला हे 30 तिकडे जाऊन छेदाला गेलं, इकडलं अंशाचं 30 तिकडे जाऊन छेदाला गेलं. काटाकाटी करून घ्या, या शून्याला हे शून्य कटलं, 3 1 3 3 5 15 राहिलं काय 5 गुणिले 25 म्हणजे 25 नी 5 ला गुणा, 25 5 125 म्हणजे दुसरी संख्या किती आली आपली 125. ओके, आवडलं ना? व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.